शाहीर, सन्माननीय शाहीर शाहीर बापू बाबूराव पटेल सोलापूर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. बराचसा काळ भाई बरोबर त्यांचा या ठिकाणी व्यतीत झालेला आहे, त्यामुळे त्यांना मी आमंत्रित करतो की आपण भाईंच्या सफल आणि दीर्घ आठवणी या ठिकाणी व्यक्त कराव्या. आजच्या या भाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणीच्या उजळणीसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि भाईच्याबद्दल सांगायचं म्हणजे किती सांगावं, किती आठवणी करावी हे थोडंच आहे. त्यातली एक आठवण म्हणजे 1994 मध्ये सोलापूरला 14 ते 15 मेच्या दरम्यान महाराष्ट्राचं शाहीर परिषद हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले बडे बडे शाहीर साबळे, शाहीर उम्मत इत्यादी मोठे मोठे कलावंत आले होते. त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातून कोणाची निवड करायची असे मोठी मोठी शाहीर आलेले आहेत. सोलापूरचं प्रतिनिधित्व कोणाला करायला यायचं आमच्या संस्था पहिलीच्या जयंती आहे, तिकडे कार्यक्रम होत आहेत. आम्ही माझं नाव त्यांच्या समोर आलं. एक दुपारून देतोय का प्रतिनिधित्व करायला तयारी करायला सांगितलं. बापू DH चा जरा प्रॉब्लेम आहे थोडा, त्याला अकाउंट नंबर आले नाहीत. वा काय सोलापूर आहे कलावंत. हो चालेल करतो असं आपलं लोकप्रिय झालं पाहिजे. अशा प्रकारची मला त्यांनी सूचना केली. त्या सूचनेनुसार मी तो कार्यक्रम पार पाडला. मी एका झोपडपट्टीमध्ये राहणारा बेल कामगाराचा मुलगा आणि सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायला मला भाईने सुचवलं. पण भाईने नाव माझं पुढं केलं. हे माझ्या आयुष्यातला मोठा भाग्याचा दिवस होता. कारण आम्ही डबजुंतून घेऊन यात्रेला करगीपुऱ्याच्या कार्यक्रमाला जाणार. दिवसभर कार्यक्रम करायचा आणि संध्याकाळच्या वेळेला अजून कुस्त्या पाहिजे कमी गाण्यावर बसा. मग पिठलं भाकर आम्हाला कोणाच्या तर घरी जेवायला मिळायचं, ते खायचं, तिथं बसायचं. त्यांच्या कुस्त्या पाहिजे 7-8 वाजता आणि त्यांनी येऊन मग आम्हाला काय तर मानधन द्यायचं, ते मानधन घेऊन आम्ही घरी जायचं. असे गरीब कलावंतांना पुढे न्यायचं काम, गरीबवंताच्या कलेला जाण देणारे असे जाणकार कलावंत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाईंची ख्याती आहे. कलावंताविषयी त्यांना एवढं प्रेम. 94 मध्ये मंगळवेढ्याला शाहीर परिषद पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आयोजित केले होते. भाईंच्या मनात काय आलं काय माहित नाही. बापू सरांना सांगितलं, नदाब सर, मी आणि आणखी एक दोघं ठोंबरे सर तिकडे मिळून आम्ही रेस्ट हाऊसवर बॅग बंगल्यावर ढोबळे सरांची भेट घेतली आणि भाईने ढोबळे सरांना सांगितलं, सर तुम्ही कविता उत्सव घेताय मंगळवेढ्यामध्ये. मग तर नाही म्हणले, त्याच वेळेला शाहीर परिषद पण घ्यायला पाहिजे, म्हणजे जिल्ह्यातील कलावंतांना तिथं व्यासपीठ मिळायला पाहिजे. अशा प्रकारची आग्रहाची मागणी त्या ढोबळे सरांसमोर मांडली आणि ती एकमताने त्यांनी मान्य केली. अशा प्रकारचे कलावंताबद्दल जाण, कलावंताबद्दल एवढे आपुलकी, तोंड भरून बोलणं, आपुलकीनं बोलणं. मी त्यांच्यापेक्षा कितीतर पटीने लहान आहे, पण मला त्यांनी कधी आरेतोर बोलणं नाही. ये रे बापू, जाय बापू असं कधी म्हणलं नाही. बापू या, बापू बसा. अशा प्रकारची आपुलकी, ते आपल्यापेक्षा लहान आहे, ते आपल्यापेक्षा गरीब आहे,
हे त्यांच्या मनात कधी जाणवलं नाही, हे त्यांच्या मनात हे नव्हतं. म्हणून अशा लोककलावंताच्या चरणी सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीने मी आदरांजली वाहतो. आणि कवीचे दोन कडले, माई बापाच्या पोटी पुत्र तो असावा गुणवान, 10-20 पोरे काय कामाचे रिकामी अडचण. अशा प्रकारचे एक साखे कशा पद्धतीने माई बापाच्या पोटी जन्म घेऊन म्हणजे नाव कमवलं भाईनं, एकच मुलगा असावा पण असा गुणवान नामांकित असावा. अशा प्रकारची आपल्या समोर त्याची ख्याती आहे. म्हणून त्यांच्या चरणी आदरांजली वाहतो. हे दोन शब्द माझे संपतो.